हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जसं तुम्ही बघू शकता की हा पार्ट 2 आहे. थोडासा लेट आलेला आहे व्लॉग. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण हा तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडणार आहे, पार्ट 2. सो तुम्ही एन्जॉय करा. सो तुम्ही बघू शकता की माझे कझिन्स आणि माझी जी ताई आहे ती मस्तपैकी रांगोळी काढत आहे आणि खूप सारे फोनाफोनी चालू आहेत, कारण खूप सारे नातेवाईक ऑन द वे होते. सो ताईने सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे. डेकोरेशन आम्ही कालच करून घेतलं होतं, म्हणजे सकाळी जास्त जसं मी बोललो की दगदग नव्हती होणार. आणि ते मस्तपैकी वेलकम वगैरे काढून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की एवढी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे माझ्या ताईने आणि माझ्या कझिन्स लोकांनी. सो तुम्ही पुढचा व्लॉग नक्की एन्जॉय करा. खूप सारे पाहुणे ऑन द वे होते, मग त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे झाला आणि मला एक रील शूट करायची होती आणि माझा दादा टाईमपास करत होता. वेट गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. आणि माझ्या मम्मीचं आणि माझ्या आई दादांचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप सारे लोक इथे तयारी करत होते. आमच्या ठिकाणी एक प्रथा आहे, ज्याचं कोणाचं घर असतं त्यांना एक गारवा म्हणून त्यांना एक भिजवलं जातं. तर माझे आत्या आणि माझे सगळे नातेवाईक जे आहेत ते लोक कळशी नदीवरून भरून आलेले आहेत. त्यांना हळदी कुंकू लावून असे 7 लेडीज लोकांना असं तयार करतात. आणि माझी ताई हे फर्स्ट टाईम करत होती आणि बाकीचे सगळे गावचे लेडीज होते. सो त्यांना हळदी कुंकू वगैरे पहिले लावून नंतर मग ऑन द वे ते लोक आत्याच्या घरी निघणार होते. आत्याचं घर जास्त लांब नव्हतं, पण थोडंसं अंतरावरती होतं. आणि इथे मस्तपैकी माझ्या ब्लॉगसाठी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे. सो थँक्यू सो मच. आणि बघू शकता की आता एकवर एक सगळेजणं निघणार आहेत आत्याच्या घराकडे आणि नंतर मग तिथून त्या दोघांना पण आत्याला आणि मामांना भिजवणार आहेत. सो गाईज, तुमच्या इथे घराची जर पूजा असेल गावी किंवा मुंबईमध्ये वगैरे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रथा वापरता किंवा तुम्ही कोणकोणत्या प्रथा पाळता हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि गाईज, तुम्हाला हा पूर्ण व्लॉग बघायचा आहे. तुम्हाला अजून खूप काही छान छान बघायला मिळणार आहेत. सो सगळ्यांचे पाय खूप भाजत होते, सगळेजण खूप पळत होते. आणि नंतर मग तुम्ही बघू शकता की हे लोक आत्याच्या घराकडे आलेले आहेत. आणि जसं की माझी जी आत्या आहे मोठीवाली, ती सगळ्यांना हळद कुंकू वगैरे परत एकदा लावून त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना घरप्रवेश करवणार आहेत. आणि तिथून नंतर ते लोक सरळ जाणार आहेत वरती आणि आत्याला आणि मामांना भिजवणार आहेत. सो फायनली सगळे वरती आलेले आहेत आणि आता माझे आत्या आणि मामासुद्धा आलेले आहेत. आणि आता आपण चालू करणार आहोत गारवा. सो इकडे बघू शकता की माझ्या कझिनने मस्तपैकी असं हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि बुद्धांची मूर्ती आणि आंबेडकरांची मूर्तींचीसुद्धा स्थापना झालेली आहे व्यवस्थित. काल जे आम्ही डेकोरेशन करून घेतलं होतं ते खूप मस्त झालं होतं, कारण सकाळ सकाळ खूप घाई झाली असती. नंतर मग गाईज हळूहळू तुम्ही बघू शकता की इथे आपली जी अग्निदेवता आहे तिला मस्तपैकी असं पूजा वगैरे करून तेच जे 7 लेडीज जे होते ज्यांनी आता गारवा केला, तेच लोक 7 लेडीज अग्नी देवताला हळद कुंकू वगैरे वाहून, लक्ष्मीलासुद्धा हळद कुंकू वगैरे वाहून तिकडे दूध उतू घालवणार आहेत. आय होप हे सगळ्यांकडेच करतात.
सो इकडे बघू शकता आत्याला पुन्हा एकदा LCD गिफ्ट मिळालेला आहे, तो रिसीव केलेला आहे आणि इथे मस्तपैकी आता रिबिन कापणार आहेत सगळेजणं आणि खूप लोक खुश होती इथे आणि सगळेजणं खूप आनंदामध्ये होते आणि मी या साईडला होतो कारण आपल्याला ब्लॉग शूट करायचा होता फक्त तुमच्यासाठी गाईज. आणि नंतर तुम्ही बघू शकता की मस्तपैकी सगळेजणं रिबिन कापून आपण छोटीशी पूजा करणार आहोत. सो गाइस तुम्ही बघू शकता की आता पूजा चालू झालेली आहे, खूप लोक आलेली आहेत आणि बरेच लोक यायची सुद्धा बाकी आहेत. वन्स अगेन आत्याला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप सुंदर असं घर बांधलेलं आहे. सगळेजण खूप खुश होते, त्यांना मस्तपैकी आशीर्वाद वगैरे दिलेला आहे. प्रेरणा दिल्यामुळे ते घडलं. दोघांचे सर्व गावकरी मंडळींचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सो फॅमिली आता वेळ आली आहे आत्या आणि मामांना ओवाळायची आणि त्यांना छोटंसं गिफ्ट द्यायची. आणि आत्या आणि मामा दोघेजणं खूप छान दिसत होते आणि त्यांनी मस्तपैकी नंतर चेंज वगैरे केलं. आणि बघू शकता माझी फॅमिली हे त्यांना टॉवेल टोपी आणि आत्याला साडी वगैरे घेतली होती ते देत होते, जो आहेर म्हणतो आपण तो दिलेला आहे. आणि लवकरच मी पण एंट्री घेणार आहे आता. सो फायनली मी आलेलो आहे आणि मस्तपैकी असा फोटो सेशन वगैरे झालेला आहे. आणि बरीच लोकांनी ज्यांनी गिफ्ट वगैरे आणलं होतं त्यांनी गिफ्ट वगैरे दिले, त्या दोघांना पण ब्लेसिंग्स दिले. मी तर त्या दोघांना अशी ब्लेसिंग दिली आहे की मस्तपैकी लवकर सगळेजणं भेटून मस्तपैकी त्या घरामध्ये पार्टी करूया आता. गाईज आय एम सो सॉरी, मी हे मध्ये फोटो टाकलेले आहेत आमच्या सगळ्यांचे, कारण मी खूप बिझी होतो, मला ॲक्च्युली टाईम नव्हता मिळत, कारण सगळ्यांना जेवणाची वाडावाड वगैरे चालू होती. आणि माझ्या ताईचं आणि माझ्या भाच्याचं काय चाललेलं मला खरंच काय कळत नव्हतं. नंतर मस्तपैकी सगळ्यांनी फोटो सेशन वगैरे केले, सगळेजण खूप सुंदर दिसत होते. आणि हे एक इंस्टाग्रामवरचं व्हिडिओ होता, तो सगळे बघून एवढे आनंद घेत होते आणि फुल ह्यांचा टाईमपास चालला होता. आणि तुम्ही बघू शकता ही आमची दीपिका पादुकोण नाही गाईज मस्करी करतोय. आणि तुम्ही बघू शकता एवढी धावपळ होती, सगळेजण मस्तपैकी जेवले, जेवण एवढं सुंदर होतं आणि सगळ्यांची एवढी हेल्प होती की खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. सो गाईज त्याच दिवशी मी मुंबईला निघणार होतो. सो मस्तपैकी असं 3:30-4 वाजता परत आपल्या घरी येऊन हा मस्तपैकी सीनरी एन्जॉय करून मस्तपैकी गरम गरम चहा वगैरे पिला आणि मस्तपैकी 2-3 तासाची झोप काढली, कारण आपल्याला त्याच रात्री निघायचं होतं मुंबईला जायला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्युटी होती. सो बघू शकता मस्तपैकी पॅकिंग वगैरे झालेली आहे, झोप पण झालेली आणि सगळ्यांची आवरावर चालली होती. माझे कझिन्स वगैरे मला थोड्या वेळानंतर मस्तपैकी नाश्ता करून पाठवणार होते. सो आईचं वगैरे दर्शन घेतलं, सगळ्यांना बाय बाय बोललो. अवघे 2 दिवसाची सुट्टी काढून आलो होतो आणि मी ह्या लोकांना खूप मिस करणार होतो. सेकंड ब्लॉगर अपकमिंग ब्लॉगर बाय बाय, थँक्यू. आणि परत असं येऊ नको एका दिवसाचा, ही रागवणारी ताई. परत एका दिवसासाठी यायचं नाही तर यायचंच नाही. सो मस्तपैकी इथे पार्टी झाली. खूप लोक नाराज होते माझ्यावरती, कारण मी फक्त 2च दिवस थांबलो होतो आणि ते मस्तपैकी कझिन्स लोकांनी माझ्यासाठी डिनर असा पॅक करत होते. तर माझ्या आत्यांनी आणि माझ्या कझिन्सनी मस्तपैकी गरम गरम चपाती आणि बटाट्याची भाजी अशी मला डब्याला दिली आहे. मी एकटाच निघत होतो, तर खूप मिस केलं मी ह्या लोकांना ॲक्च्युली. आणि मस्तपैकी आता आपण ऑन द वे जाणार आहोत
गाडी पकडायला. माझे वडील मला सोडायला आले होते आणि तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आपल्याला स्लीपर कोच अशी बुकिंग झालेली आहे आणि आपण आता मस्तपैकी जाणार आहोत मुंबईला. सो बघू शकता मी एकटाच होतो, मस्तपैकी अरेंजमेंट केलेली आहे. एक खूप प्रॉब्लेम झाला होता की खिडकी व्यवस्थित होती पण जो फॅन होता ना तो अजिबात काम नव्हता करत, त्यामुळे माझा मूड खूप ऑफ झाला होता. सो इथे आमचे हे जे नातेवाईक आहेत ते आम्हाला भेटले होते, पण मी जास्त काही आवाज नाही दिला कारण त्यांची गडबड चालली होती. आणि मस्तपैकी आता गाडी 2 ते 1:30 वाजता गाडी थांबलेली आहे. परत आपली बघू शकता ओम शांतीच गाडी आहे जाताना. आणि मी जास्त काही घेतलं नव्हतं, थोडीशी भूक लागली होती पण कारण गाडीमध्ये बसल्याबसल्याच मी डबा संपवला होता आणि भरपूर साऱ्या गाड्या इथे थांबल्या होत्या 1-1:30 वाजता. आणि म्हणलं मस्तपैकी असं क्रीम अँड ऑनियनचं पाकिट घेतलेलं आहे आणि लिमका घेतलेला आहे मस्तपैकी. खूप जास्त कॉस्टिंग होती, आय डोंट नो हे लोक असे का करतात, पण मग मस्त नाश्त्यासाठी घेतलेलं आहे आणि मस्त वरती चढून एन्जॉय करणार आहोत. सो गाईज सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि मी उतरलेलो आहे आता कल्याणला चक्की नाक्याला. आणि इथेच आपली गाडी थांबते आणि इथेच आपण नेहमीच चढतो. सो मस्तपैकी थोडंसं पुढे चालून एका टर्नवरती आपल्याला आता शेअरिंग ऑटो साठी वेट केला थोडा आणि लगेच आपल्याला ऑटो मिळालेली आहे. आणि ऑटोने आपण डिरेक्टली आता जाणार आहोत कल्याण स्टेशनला. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट.